हॅलो. हा. येस. येस, कॅन आय स्टार्ट? येस. ओके. ओके. लेसन नंबर 8, बायोटेक्नॉलॉजी. हा, सगळ्यांनी प्रिपरेशन केलेलं असेलच. हा, तर पहिलाच क्वेश्चन तुम्हाला मी विचारते की व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी. कोणाला आन्सर येते? व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी? ज्याला आन्सर येते त्याने मला इथे नाव टाईप करून द्या. सिंपल क्वेश्चन टाकलाय, म्हणजे लेसनच नावच दिलेलं आहे बायोटेक्नॉलॉजी. बोला. येस. हा. लावण्या. कोण सांगते? लावण्य सांगते का? भैरवी सांग. चल. Yes, ma'am. Biotechnology is bringing about artificial genetic changes and hybridization in organisms for human welfare. व्हेरी नाईस. व्हेरी गुड. म्हणजे डेफिनेशन साठी तुम्हाला 1 मार्कासाठी किंवा तुम्हाला 2 मार्कांसाठी हा क्वेश्चन येतो आणि त्याच्यामध्ये मग मेथड वगैरे तुम्हाला येतील. तर अगदी फर्स्ट क्वेश्चन म्हणजे त्या बायोटेक्नॉलॉजी रिलेटेड तुम्हाला अशा टाईपचा क्वेश्चन येऊ शकतोय. कळलं सगळ्यांना? आता नेहमीप्रमाणे आपण स्टार्ट करूया आपलं ऑब्जेक्टिव्ह पासून. त्यामुळे फिलअप्स विचारते. प्रत्येकाने आपले फिलअप्स काय करायचे आहेत? टाईप करून द्यायचे आहेत. फर्स्ट आहे बघा, fill in the blanks and complete the statement. Methods like artificial insemination and embryo transplant are mainly used for dash. परत एकदा रिपीट करते कारण सय्यद वगैरे उशिरा जॉईन झाले ना. हा, क्वेश्चन काय आहे बघा, मेथड लाईक आर्टिफिशियल इन्सेमिनेशन अँड एम्ब्रियो ट्रान्सप्लांट आर मेनली यूज फॉर डॅश. Yes. Animal husbandry is the correct word. Second question, dash is the revolutionary event in biotechnology after cloning. Dash is the revolutionary event in biotechnology after cloning. बोला. Yes, stem cell research is the correct word. Third आहे, the disease related with the synthesis of insulin is dash. The disease related with the synthesis of insulin is dash. Correct answer बोला. Yes, diabetes is the correct word. Okay. Next question. Government of India has encouraged the dash for improving the productivity by launching NKM16. Question बघा, Government of the India has encouraged the dash for improving the productivity of the launching NKM16. काय आहे आन्सर? येस, पिसिकल्चर. व्हेरी गुड. बरं, आन्सर कोणाकोणाचे येत आहेत ते मी आता एकदा सांगते बघा तुम्हाला. तुम्ही बघताच वाचताच. लावण्या, नंतर भैरवी, त्यानंतर तन्वी. 3 मुलींचे मला आन्सर कंटिन्युअस मिळत आहेत बघा. आणि आपल्याकडे अथर्व पण आहे. आता तो क्रिश पण दिसला, नंतर हा सचिन पण दिसला. प्रेझेंट आहात तुम्ही, प्रिपरेशन करत नाहीत, कळतंय? आणि थोडस सिरियसली पण घेत नाही असं एक मला वाटतं, कारण परवाचं लेक्चर मी मॅथ्सचं तुमचं घेत होती तेव्हाही मला ह्या 3च मुली प्रेझेंट मिळाल्या. क्लासमध्ये एंटर झालं होतं, पण तुम्ही बरीचशी मुलं शेवटी जेव्हा आपलं लेक्चर संपलं तेव्हा लास्ट पॉइंट पर्यंत किंवा लास्ट मिनिट पर्यंत मला या 3 मुलीच दिसत होत्या. म्हणजे खरोखर म्हणजे त्यांना मला असं धन्यवादच द्यावेसे वाटतात. खूप सिरियसली सिन्सिअरली करता. कीप इट अप. आणि आतापर्यंतचं आमचं रेकॉर्ड पण असंच असतं की क्लासमध्ये पण आम्ही बघत असतो मुली खूप सिन्सिअरली म्हणजे जसं टीचर सांगेल तसं करत असतात. त्यामुळे तुम्ही
कुठल्याही बोर्डच्या रिझल्टमध्ये बघा मुली टॉप करत असतात. कळतंय मुलांना? जरा लक्ष द्या. आणि त्या असं उगाच नाहीत त्यांना मार्क्स मिळत, तर ते बघा किती सिरियसली घेत आहेत. म्हणजे ह्या 3 मुली मला कंटिन्युअस अपडेटमध्ये मिळत असतात, सगळी उत्तरं पण देत असतात. तर बाकीच्यांनी ह्याच्यावर थोडासा विचार करावा, कारण आपण 1 तास देतोय मुलांना. तर 1 तास जर या 3 मुली सगळं सिरियसली करतायत, तर बाकीच्यांनी पण केलं पाहिजे. नुसतंच मीटिंगमध्ये टाइमपास म्हणून थांबायचं आणि काहीच आन्सर द्यायचं नाही, असं करू नका शक्यतो. जर तुमचं प्रिपरेशन नसेल तर करत चला, पण नेक्स्ट जेव्हा लेक्चर असतं तेव्हा त्या लेक्चरमध्ये तुमची हे इन्व्हॉल्वमेंट खूप गरजेचं आहे मुलांना. समजलं? कारण परवा मी मॅथ्सचा लेक्चरचा एक्सपिरियन्स घेतला, मग नंतर मला वाटलं की या मुलांना सगळं माहिती असेल, त्यामुळे तुम्ही सिरियसली घेतलंच नाही. पण आजच्या लेक्चरमध्ये पण मला तसाच सीन दिसतोय. हा, पुढे बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द प्रॉपर्टी ऑफ स्टेम सेल इज कॉल्ड डॅश. द प्रॉपर्टी ऑफ स्टेम सेल इज कॉल्ड डॅश. बोला. आता हे क्वेश्चन आहेत ते तुमचे म्हणजे लेसनच्या खालचे नाहीत. आता हे डायजेस्ट मध्ये एक्स्ट्रा असतात ना, ते सुरू झाले. तर अशा टाईपचा तुम्हाला एखादा क्वेश्चन येऊ शकतोय. समजलं? येस, करेक्ट वर्ड आहे प्लुरिओपेटेन्सी. येस. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सेल दॅट स्टार्ट्स फ्रॉम 14th डे ऑफ द कन्सेप्शन. सेल दॅट स्टार्ट्स फ्रॉम द 14th डे ऑफ द कन्सेप्शन. बोला आन्सर. येस, करेक्ट वर्ड डिफरेन्सिएशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, availability of the donor. Availability of the donor is an important requirement in organ dash dash. Availability of the donor is an important requirement in organ dash dash. हे येस ऑफकोर्स, कारण ते ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन आपल्या टॉपिकचंच नाव आहे, त्यामुळे प्रश्नच नाहीये. असं तुम्ही गेस केलं तरी तुमचं आन्सर करेक्ट येईल. नेक्स्ट क्वेश्चन, use of dash like DNA and proteins is done in human welfare project. Use of dash like DNA and proteins is done in human welfare project. बोला. Biomolecules is the correct word. Yes. Next आहे, the toxin which is lethal for dash was the produced in leaves and balls of BT cotton. हा, तुम्हाला त्या टॉपिक वर मी बरंच तुम्हाला शिकवलं होतं बघा. The toxin which is lethal for dash was produced in leaves and balls of the BT cotton. Yes, ball one. Very good. Next, transgenic raw potatoes generate the immunity against dash and disease caused due to dash. Transgenic raw potatoes generate the immunity against dash and the disease caused due to dash. काय आहे आन्सर? येस, व्हेरी गुड तन्वी. Yes, cholera is the immunity against cholera and caused due to the E. coli. Very good, very good. Next question. If cattle feed upon leaves on this transgenic tobacco, they do not contact a viral disease dash. A cattle feed upon leaves of this transgenic tobacco, they do not contact the viral disease dash. कोणत्या डिसीजचं नाव आहे? ओके ओके, ठीक आहे. डिसीजचं नाव आहे रिंडर पेस्ट. व्हायरल डिसीज रिंडर पेस्ट. नेक्स्ट आहे, डॅश कॅन ऍब्सॉर्ब युरेनियम अँड आर्सेनिक. डॅश कॅन ऍब्सॉर्ब युरेनियम अँड आर्सेनिक. येस, गुड गुड, व्हेरी गुड, नाईस.
नेक्स्ट क्वेश्चन, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल इम्प्रूव्ह विथ सॉइल डॅश ड्यू टू यूज ऑफ मॅन्युअर. बघा, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल इम्प्रूव्ह विथ द सॉइल डॅश ड्यू टू द यूज ऑफ मॅन्युअर. Yes, conservation, correct word. Next, India has been gifted with the great dash. India has been gifted with the great dash. काय आहे आपल्याकडे? येस, बायोडायव्हर्सिटी. कारण आपल्या इंडियामध्येच व्हरायटी आहे सगळी. येस, व्हेरी गुड आन्सर. नाईस. आता दुसरं करेक्शन. बर, आता थोडस इकडे घेते मी तुमचं, कारण इथे तुम्हाला रिराईट द फॉलोइंग रॉंग स्टेटमेंट्स आफ्टर करेक्शन. म्हणजे थोडक्यात ना, काय हा क्वेश्चन कशा टाईपने येऊ शकतो माहितीये तुम्हाला? हे असे स्टेटमेंट देतील आणि तुम्हाला विचारतील राईट, ट्रू ऑर फॉल्स. आणि फॉल्स असेल तर त्याचं करेक्ट आन्सर तुम्ही लिहून म्हणजे रिकरेक्ट करून तुम्हाला ते स्टेटमेंट द्यायचं असतं. समजतंय? आता इथे त्यांनी ट्रू ऑर फॉल्स साठी तुम्हाला 1 मार्कला असतो क्वेश्चन. तर मग हे मी तुम्हाला विचारते, बघा तुम्हाला किती जमतंय ते. Changes in genes of the cells are brought about in non-genetic technique. Changes in gene of the cell are brought about in non-genetic technique. काय आहे आन्सर त्याचं? समजते काय? नाही. त्याचा आन्सर काय आहे सांगते बघा. आन्सर त्याचं आहे, नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व्स यूज ऑफ आयदर सेल ऑर टिश्यू. येस. हा, व्हॉट डू यू टेल, ट्रू ऑर फॉल्स? हा, काहीही सांगा तुम्ही मला आन्सर. जर ट्रू असेल तर ट्रू म्हणायचं, फॉल्स असेल तर तुम्ही त्याचं फॉल्स सांगून पण मला आन्सर सांगायचंय. मग करेक्ट आन्सर काय असणार ते? आणि ऍक्च्युली आता मी तुम्हाला सांगितलं त्याचं करेक्ट आन्सर आहे. येस, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. जीन फ्रॉम बॅसिलस thuringiensis is introduced into soybean. Gene from the Bacillus thuringiensis is introduced into soybean. मग त्याचा करेक्ट आन्सर काय आहे? बोला. Yes, very good, nice answer. Yes, gene from Bacillus thuringiensis is introduced with the great gene of cotton. हा, कॉटन आहे आन्सर, कॉटन आहे. हा, येस, व्हेरी गुड. कॉटन और ब्रिंजल. नेक्स्ट आहे, high class varieties of crops have been developed through the technique of the transplantation. क्वेश्चन परत एकदा सांगते. High class varieties of crops have been developed through the technique of the transplantation. काय आहे? फॉल्स आहे. सॉरी, मीच उत्तर सांगून मोकळी झाली. ट्रू ऑर फॉल्स सांगा. येस. हा, आणि आन्सर काय आहे त्याचं? येस, आन्सर इज टिश्यू कल्चर. समजते? पूर्ण स्टेटमेंट लिहायचं आणि तुमचं आन्सर म्हणायचं, हाय क्लास व्हरायटीज ऑफ द क्रॉप्स हॅव बीन डेव्हलप थ्रू द टेक्निक ऑफ टिश्यू कल्चर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. अर्लियर insulin was being collected from the pancreas of pigs. Earlier, insulin was being collected from the pancreas of pigs. काय आहे आन्सर? येस, येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, नाईस. हा, मग आन्सर कसं असणार? तुम्ही लिहिताना पहिलं फॉल्स लिहायचं आणि नंतर करेक्ट करून कसं लिहिणार? अर्लियर इन्सुलिन वॉज बीइंग कलेक्टेड फ्रॉम द पॅनक्रियाज ऑफ हॉर्सेस. म्हणजे नजर चुकीने तुमच्या एखादं राहू शकतो, तर ते लक्षात ठेवायचंय. पिकच्या इथे तुमचं हॉर्सेस वर्ड आला पाहिजे. नेक्स्ट आहे बघा, मलेरिया अरायझेस ड्यू टू जेनेटिक चेंजेस इन हेपॅटोसाइट्स. Malaria arises due to genetic changes in hepatocytes. बोला, काय आहे आन्सर? नाही येते? हा, येस.
PKT, that means phenylketonuria. Phenylketonuria, PKT, arises due to genetic changes in hepatocytes. Yes. Next question. The E. coli bacteria are useful for cleaning the hydrocarbon and oil pollutants from soil and water. E. coli bacteria are useful for cleaning the hydrocarbon and oil pollutants from soil and water. काय आहेत बॅक्टेरियांचं नाव बोला. Yes, good answers. Yes, Pseudomonas bacteria are useful for the cleaning of hydrocarbon and oil pollutants from the soil and water. Next question. Various essential elements like NPK are removed and hence become unavailable to the crops due to earthworms and fungi. Various essential elements like NPK are removed and hence become unavailable to the crops due to the earthworm and fungus. Yes. काय आहे आन्सर काय आहे अवेलेबल very good yes various essential elements like NPK become available to the crops due to the earthworm and fungus. Next आहे we do not have any tradition that cures the disease with the help of natural resources. We do not have any tradition that cures the disease with the help of natural resources. बोला. Yes, very good answer. We have great tradition of Ayurveda that cures the disease with the help of natural resources. म्हणजे क्वेश्चन कसाही आला तरी तुम्हाला तो आलाच पाहिजे यासाठी हे सगळं मी अगदी सगळं ए टू झेड घेत असते. कारण 1 तास आहे लेसन. आजच्या लेसन मध्ये तुम्हाला खूप सारे क्वेश्चन मी विचारू शकते. एवढा मोठा क्वेश्चन म्हणजे लेसन आहे आणि याला वेटेज पण थोडस जास्त आहे. पुढचं बघा मॅच द पेअर मध्ये काय आहे. मी ए कॉलम मधला फक्त एकच वाचते, बी मधले सगळे वाचते. इंटरफेरॉन आणि बी मधले आहेत डायबेटीस, ड्राफ्टनेस, व्हायरल इन्फेक्शन, कॅन्सर आणि हिमोफिलिया. येस, करेक्ट वर्ड आहे इंटरफेरॉन. पेअर आहे त्याला व्हायरल इन्फेक्शन. दुसरं फॅक्टर 8. आता बी मधले पुन्हा बघा डायबेटीस, ड्राफ्टनेस, कॅन्सर, हिमोफिलिया. बोला. येस, आन्सर इज हिमोफिलिया. येस. देन लास्ट सोमॅटोस्टॅटिन. पेअर सांगा त्याला डायबेटीस, ड्राफ्टनेस, कॅन्सर. काय आहे. Yes, ड्राफ्टनेस is the correct word. And last one is interleukin. काय राहिलंय आपल्याकडे आता शिल्लक. येस, गुड आन्सर. नेक्स्ट सायंटिस्टचं नाही विचारत कारण तुम्हाला यावर्षी सायंटिस्ट बद्दल नाही विचारणार आहेत ते, कारण आपण हिस्ट्री कुठल्याच सायंटिस्टची लर्न केलेली नाहीये. देन नेक्स्ट आहे ऑर्गॅनिझम अँड सबस्टन्स ऍब्सॉर्बेड. काय काय आहे बघा. सिडोमोनास. पेअर सांगते तुम्हाला काय करायचं आहे ते. रेडिएशन्स, युरेनियम अँड आर्सेनिक, सेलेनियम, आर्सेनिक, हायड्रोकार्बन, लेड अँड मर्क्युरी. सिडोमोनास. ऑर्गॅनिझमची जोडी तुम्हाला लावायची आहे ऍब्सॉर्ब करणाऱ्या. बोला. करा, टाईप करा.
active member. Thank you. Good answer. Then teres vitata. टेरिस विटाटाला पुन्हा पेअर करा. रेडिएशन, युरेनियम अँड आर्सेनिक, सेलेनियम, आर्सेनिक, लेड अँड मर्क्युरी. हे तर लर्न करायचंच आहे. हे व्हेरी मच शुअर की येणार हे क्वेश्चन तुम्हाला. मग कशाने पण येतील ते. मॅच द पेअर, ट्रू फॉल्स पेअर, कशाले पण येणार. येस, आर्सेनिक इज द करेक्ट वर्ड. नेक्स्ट आहे इंडियन मस्टर्ड. इंडियन मस्टर्ड. रेडिएशन, युरेनियम अँड आर्सेनिक, सेलेनियम, लेड अँड मर्क्युरी. Yes, good answer. Selenium is the correct word. Next, sunflower. Sunflower. Options पाहिजेत. रेडिएशन, युरेनियम अँड आर्सेनिक. दोनच आता आपल्याकडे उरलेत. येस, युरेनियम अँड आर्सेनिक. हा, ते पेअर मध्ये आहे. युरेनियम अँड आर्सेनिक. हो, आर्सेनिक. लास्ट आहे आपला डिनोकोकस रेडिओ ड्युरॅनस. हा, डायनोकोकस रेडिओ ड्युरॅनस. काय लास्ट वाला राहिलंय आपलं रेडिएशन. व्हेरी गुड. चला, नेक्स्ट टाईप आहे क्वेश्चनचा ऑडमॅन आउट. आता पहिलं आहे ग्रीन रिव्हॉल्युशन, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, व्हाईट रिव्हॉल्युशन अँड ब्ल्यू रिव्हॉल्युशन. ऑडमॅन आउट मध्ये काय आउट आहे सांगा. हा, गिव्ह रिझन. चला, रिझन द्या त्याला, बघू द्या काय देता रिझन मला. आन्सर करेक्ट आहे तुमचं, पण बाकीचे का नाहीत. अदर्स आर रिलेटेड टू फूड. व्हेरी नाईस. गुड गुड. येस, ऑल अदर्स आर कन्सर्न विथ द फूड. आता नेक्स्ट बघा, डीडीटी, मॅलाथिओन, क्लोरोपायरिफॉस अँड ह्युमस. परत एकदा वाचते बघा. डीडीटी, मॅलाथिओन, क्लोरोपायरिफॉस अँड ह्युमस. आन्सर का आहे करेक्ट वर्ड ह्युमस. व्हेरी गुड. येस, ह्युमस. ऑल अदर्स आर इन्सेक्टिसाइड्स. हा, बरोबर, सगळे ते इन्सेक्टिसाइड्स आहेत. येस. नेक्स्ट आहे सोडियम, अल्युमिनियम, पोटॅशियम अँड फॉस्फरस. सोडियम, अल्युमिनियम, पोटॅशियम अँड फॉस्फरस. बोला. Yes, aluminum. Yes, correct word. All others are essential elements for the growth of the plant. Next आहे बघा, डायबिटीस, एनेमिया, ल्युकेमिया अँड थॅलेसेमिया. काय काय सांगितलंय? डायबिटीस, एनेमिया, ल्युकेमिया अँड थॅलेसेमिया. बोला. Yes, diabetes is the correct word. All other disease involve reduction in the number of blood cells. पुढचं लास्ट वाला आहे ड्राइंग, सॉल्टिंग, कुकिंग, सोकिंग विथ शुगर. ड्राइंग, सॉल्टिंग, कुकिंग, सोकिंग विथ शुगर. Yes, very nice answer. Cooking. All other are the food preservative methods. Yes. झालं ऑडमॅन आउट. आता थोडं कोरिलेशन कडे वळूया आपण.
पहिलं आहे इन्सुलिन डायबेटीस आणि इंटरल्युकिन काय असेल ते सांगा मला. इन्सुलिन डायबेटीस, इंटरल्युकिन. व्हेरी गुड, व्हेरी गुड, नाईस. नेक्स्ट आहे इंटरफेरॉन डॅश आणि इरिथ्रो पॉयटीन ॲनेमिया. हा, रिलेशन कसं दिलंय बघा त्यांनी. आता पहिला त्यांनी गाळून दिलाय. हा, म्हणजे इरिथ्रोपॉयटीन ॲनेमिया सांगितलंय, तर इंटरफेरॉनचं तुम्ही सांगायचं आहे. बोला. येस, व्हेरी गुड. व्हायरल इन्फेक्शन. नेक्स्ट डॅश ड्रॉपनेस आणि फॅक्टर 8 हेमोफिलिया. जस्ट आता आपले फिलअप्स मध्ये झाले तेच आहेत तुमचे वर्ड्स आलेत बघा. सोमॅटोस्टॅटिन. येस. कसंही तुम्हाला विचारलं तरी आता तुम्ही सर्वाइव्ह झालात त्याला, की तुमचा पहिला फिलअप आला तरी तुम्हाला चालतंय, किंवा नंतरच जोडी लावायची असेल कोरिलेशनची तरी तुम्हाला येते. येस, व्हेरी नाईस, कीप इट अप. व्हाईट रिव्हॉल्युशन डेरिक अँड ब्ल्यू रिव्हॉल्युशन कशाशी रिलेटेड आहे? येस, येस. फिशरी. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. फिशरी, फिशरी. कारण ब्ल्यू रिव्हॉल्युशन म्हणजे आपण माशांच्या संबंधी शिकलो होतो ना. नेक्स्ट नोस्टॅक ॲनाबिनिया आणि बायोफर्टिलायझर अल्फाल्फा डॅश सांगितलंय बघा. नोस्टॉक ॲनाबिना आणि बायोफर्टिलायझर अल्फाल्फा, त्याला तुम्हाला शोधायचं आहे. बोला. हा हा हा. स्पेलिंग ते आहेच, प्रश्नच नाही. त्याचं आहे फायटो रेमेडिएशन. ऍक्च्युली फायटो आहे की सायटो त्याला म्हणायचं. हा, PHY ने स्टार्ट होते. हा, लक्षात ठेवायचंय. सायटो रेमेडिएशन असं. ओके. हा, आता आपण गिव्ह मिनिंग्स किंवा गिव्ह रिझन. आता हे ऍक्च्युली तुमचं याच्याशी रिलेटेड आहे. कशाशी? डेफिनेशनशी रिलेटेड आहेत. म्हणजे 1 मार्कला क्वेश्चन ते कधीतरी विचारू शकतात. तर पहिलंच आहे स्टेम सेल किंवा व्हॉट आर द स्टेम सेल्स. म्हणजे स्टेम सेल कशाला म्हणायचं? बोला. व्हॉट आर द स्टेम सेल. हा, आता तुम्ही उत्तर सांगायचं आहे. आता टाईप करायला थोडस मोठं आहे. बोला. याच्यामध्ये भरपूर क्वेश्चन आहेत आपल्याला. कोण सांगणार? व्हॉट आर स्टेम सेल्स. नाही येते कोणाला? बघा मी सांगते. द स्पेशल सेल्स हॅव्हिंग pluripotency and ability to divide and differentiate into new cells are called stem cells. एक छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कारण आपला सेल्सशी रिलेटेड आहे ना टॉपिक, लेसन. त्यामुळे ते त्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षातच ठेवायच्या आहेत. आता बायोटेक्नॉलॉजी मगाशी विचारलं, त्याच्यानंतर क्लोनिंग. क्लोनिंग म्हणजे व्हॉट इज मीन बाय क्लोनिंग, असा क्वेश्चन तुम्हाला अगदी इझिली ते एक जनरल नॉलेज तुमचं टेस्ट करण्यासाठी विचारू शकतात. सांगा मला क्लोनिंग म्हणजे काय? नसेल केलेलं थोडस, हे अशा टाईपचे क्वेश्चन आहेत ना डेफिनेशन टाईप, ते करा, कारण तुम्हाला त्याच्यावर डेफिनेशन टाईप क्वेश्चन येऊ शकतात. हा, क्लोनिंग काय आहे? प्रोडक्शन ऑफ द रेप्लिका of any cell or organ or entire organism throughout the biotechnological process is called as. येस येस. आता झालं माझं सांगून. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. याच्यात 3 रिव्हॉल्युशन आहेत आणि त्या 3 रिव्हॉल्युशन पैकी एकावर तरी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर पहिलं मला सांगा, व्हॉट इज मीन बाय ग्रीन रिव्हॉल्युशन. मिनिंग लगेच तुम्हाला समजेल ग्रीन मध्ये कशाशी रिलेटेड आहे ते. हा, लावण्या. Yes, ma'am. Problems of population explosion were started to appear at the beginning of
century, 20th Hmm. century, Hmm. almost all of the countries, especially underdeveloped and developing countries, had been badly affected by the effects of poor quality and quantity of food. Various methods apply for harvesting maximum yield Hmm. from minimum land are collectively called as green revolution. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पण एक सांगते बघ, जेव्हा तुला मिनिंग विचारलं जातं किंवा डेफिनेशन विचारलं जातं तर ते नेहमी शॉर्ट मध्ये असावं. आता हे तुझं डीप म्हणजे सगळं त्याला काय म्हणायचं, डिटेल आन्सर झालं तुझं. हा, अगदी शॉर्ट मध्ये सांगितलंस तरी चालणार आहे की ऑल द मेथड्स अप्लाइड फॉर हार्वेस्टिंग मॅक्सिमम यील्ड. मेन आपला पर्पज काय असतो, मॅक्सिमम यील्ड फ्रॉम मिनिमम लँड आर कलेक्टिव्हली रिफर्ड एज द ग्रीन रिव्होल्युशन. ओके. हा, आता ब्ल्यू रिव्हॉल्युशन कोण सांगते, बोला, कोण सांगणार? ब्ल्यू कशाशी रिलेटेड असतं? येस तन्वी बोल. Yes, ma'am. Blue revolution is the production of various useful aquatic organisms by method of aquaculture. व्हेरी गुड. पुढे व्हाईट रिव्हॉल्युशन कोण सांगणार? भैरवी बोल. व्हाईट रिव्हॉल्युशन. नाही येते भैरवी? ओके, ठीक आहे, ठीक आहे. ओके ओके, ठीक आहे. कोण आहे तुमच्यापैकी? तन्वी, लावण्या? नाहीये, ठीक आहे. मी सांगते बघा. Achieving the sufficiency in dairy business by performing various experiments for quality control, bringing about newer dairy products and their preservation, thus rising economic standards, is called as white revolution. म्हणजे लक्षात ठेवायचं, ग्रीन म्हटलं की ऍग्रिकल्चरची रिलेटेड, व्हाईट म्हटलं की डेअरी प्रोडक्टची रिलेटेड, आणि ब्ल्यू म्हटलं की तुमचं फिशची रिलेटेड, फिशरी. ओके. आता थोडस सायंटिफिक रिझन कडे वळूया. हा, nowadays safer vaccines are being produced. Nowadays safer vaccines are being produced. कोणाला येते आन्सर? नाही कोणाला येते? ओके, नेक्स्ट क्वेश्चन, कारण आहे क्वेश्चन तुमच्याकडे, हे सगळं अवेलेबल असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, माझ्या समोर आहे उत्तर बघा. बिफोर द ऍडव्हेंट of the biotechnology, the vaccine were made from the inactive or dead pathogens of that disease. But now the vaccine is made artificially, being biotechnological process. Such a vaccine produce some disease symptoms in the some cases. The antigen of the disease is researched upon and its genetic code is found out. A similar antigen is made in the laboratories which is used as the vaccine. Such vaccines are more thermostable and remain active for the longer duration. Therefore, the vaccine are now safer. बरं, त्या वॅक्सिनशीच रिलेटेड तुम्हाला असा क्वेश्चन पण येऊ शकतो, राईट शॉर्ट नोट ऑन वॅक्सिनेशन किंवा एक्सप्लेन द मिनिंग ऑफ वॅक्सिनेशन. मग त्याच्याशी रिलेटेड काय आन्सर सांगू शकता का? हा तन्वी बोल. Yes, ma'am. First point, vaccine is the antigen containing material to given a acquire either permanent or a temporary immunity against a specific diseases. Second point, proteins which act as an antigen are injected instead of injecting the killed or semi-killed pathogens. This proteins keeps the person away from these diseases by keeping immunity system strong. Thus injecting the antigen is safest way in vaccination. Third one, vaccine produced with the help of biotechnology are more thermostable and remain active for longer duration. Example, vaccine of polio and hepatitis. व्हेरी नाईस.
आणि आताच पण तू देऊ शकतेस कारण आता सध्या कोविडचं आता तुम्हाला वॅक्सिनचं मिनिंग समजलं असणार ना एक्झॅक्टली. म्हणजे लक्षात आलं असेल तुम्हाला ऍक्च्युली ज्या वेळेला आपण वॅक्सिन घेत असतो तेव्हा काय घेतो हे तुम्हाला आता कळलं असणार. त्यामुळे जेव्हा तुम्ही हा स्टडी करता की नाही तेव्हा तुम्हाला आता कळतं की आता सध्या राईट नाऊ COVID-19 रिलेटेड जे वॅक्सिनेशन चालू आहे ते काय असणार आहे आणि मग तुमच्या बॉडीमध्ये काय सोडलं जाणार आहे. समजतंय? तुम्ही आता 10th स्टँडर्डला असतानाच तुम्हाला एकदम परफेक्ट वॅक्सिनचं मिनिंग समजलं. ओके, म्हणजे ते किती इम्पॉर्टंट आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे 1 मार्च 2019 ला विचारलेला आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन मध्ये एक पहिलं म्हणजे एक्सप्लेन एनी 2 कमर्शियल ऍप्लिकेशन ऑफ द बायोटेक्नॉलॉजी. कुठल्या बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय आणि त्याचे 2 तुम्हाला कमर्शियल आन्सर विचारले. कोणाला येते सांगायला? नसेल येत तर अशा टाईपचे क्वेश्चन प्रिपेअर करा. आहे तुमच्याकडे मटेरियल अवेलेबल आहे. फक्त सांगण्याचा उद्देश काय आहे की क्वेश्चन कसाही विचारला तरी तुमच्याकडे आन्सर तयार पाहिजे. सायंटिफिक रिझन मधला एक क्वेश्चन आहे बघा अजून. अवेअरनेस अबाउट ऑर्गन डोनेशन आफ्टर डेथ इज इन्क्रीजिंग. बोला. ऑर्गन डोनेशन मध्ये मी तुम्हाला बरंच शिकवलं होतं. अवेअरनेस अबाउट ऑर्गन डोनेशन आफ्टर डेथ इज इन्क्रीजिंग. बोला. हा भैरवी सांग. Yes, ma'am. Human bodies are disposed of after death as per traditional custom. However, due to progress in science, it has been realized that many organs remain functional for certain period even after death occurs under specific conditions. Concepts like organ donation and body donation have emerged recently after realization that such organs can be used to save life of other needful people. A liberal view behind the concept of organ and body donation is that after death, our body should be useful to other needful people. Hence, awareness about the concept is increasing. व्हेरी नाईस. आणि ह्या प्रश्नाला तर तुम्ही सगळ्या जणांनी असं खूप चांगलं समजलेलं आहे. म्हणजे तुम्हाला मिनिंग पण त्याचं समजलेलं आहे, इम्पॉर्टंट पण समजलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा ओन स्टेटमेंट पण तयार करू शकता कारण तुमच्याकडे तेवढं तुमचं इंग्लिश पॉवरफुल आहे ना. म्हणजे तुम्हाला असं लर्न केलं पाहिजे किंवा पाठ केलं पाहिजे असं पण काही नाहीये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. काय? हा, आता हा एक डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला येऊ शकतो. 4 मार्क्ससाठी क्वेश्चन असतो बघा. What is biotechnology is not only beneficial but it has some harmful effects too. Express your opinion about this statement. बोला. म्हणजे बोथ साइड. Biotechnology is not only beneficial but it has some harmful effects too. काय आहे का आन्सर तुम्हाला माहिती? येस, कोण सांगते? तन्वी, बोल. Yes, ma'am. Advantages. Biotechnology has proved to be useful in the field of agriculture, medicine, clean technology, and industrial products. Second point, the vaccines have stopped to spread the epidemics. Third, the diseases like diabetes can be controlled due to human insulin injections that can be manufactured also by biotechnology. And disadvantages are first point, the genetic changes are breaking the principle of nature. And second point, human cloning is also a debatable issue. It will cause social and ethical issue too. येस येस, व्हेरी नाईस. म्हणजे बघा तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसेस सगळं समजतंय. हा, आणि हे करायचेच कारण असे क्वेश्चन आहेत ना ते तुमचं नॉलेज चेक करण्यासाठी ते नक्की विचारणार की टेक्नॉलॉजी किती आपल्यासाठी बेनिफिशियल आहे आणि किती हार्मफुल आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आता हा एक थोडासा एक्सप्लेनेशन टाइप क्वेश्चन आहे. काय आहे बघा. वाय सम ऑफ द ऑर्गन इन ह्युमन बॉडी आर मोस्ट व्हॅल्युएबल. Why some of the organs in the human body are most valuable. हे लावण्या, बोल. Yes, ma'am. First point, the body can be in best health if all the vital organs of the body are also in best condition. Second point, brain, kidney, heart,
liver, etc. are some such vital organs which are most essential for proper metabolism and functioning of the body. The sense organs of the body are also almost important, especially eyes. Third point, one cannot survive if any of these vital organs are not functioning properly. Some of the organs like brain will never regenerate too. Fourth, Hmm. some of the organs can be brought back to functionally by performing surgeries. However, any problem with these vital organs make the life miserable. Therefore, they are said to be valuable. व्हेरी गुड. अजून काय वेगळा आन्सर आहे का? येस, कोणाकडे आहे? हा बोल. भैरवी, कोण बोलते? Yes. भैरवी, हा बोल. Various organs in human become less efficient or completely functionless due to various reasons like aging, accident, etc. Life of such people become miserable and uncomfortable. Many organs in human remain functional for certain period even after death occurs in specific conditions. These organs can be transplanted on donation. Hence, certain organs like heart, kidney, heart valves, etc. are of great importance. व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस. पुढे जाऊया चला. तुमच्या टेक्स्च्युअल क्वेश्चन कडे मी जास्त हे करते. विच प्रिकॉशन्स विल यू टेक ड्युरिंग द स्प्रेइंग ऑफ द पेस्टिसाइड्स? विच प्रिकॉशन्स विल यू टेक ड्युरिंग स्प्रेइंग द पेस्टिसाइड? कोण सांगणार आता? तन्वीच झालंय, अजून कोण आहे? बरं, तन्वीच बोल. हा तन्वीच सांग. Yes, ma'am. First point, pesticides are toxic chemicals. By using them indiscriminately, are toxic chemicals. They contain the water, they contaminated water, soil, and crops. The second one, therefore, we shall not use such a insecticide and pesticide. We shall use organic pesticides. Third point, at the time of spraying, nose, eyes, and skin will be covered and protected. Fourth point, care will be taken not to allow children's or domestic animal to come in contact with pesticides. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कोण रिपीट करणार आहे? कोण बोलते का? नेक्स्ट अजून. येस भैरवी सांग. Yes, ma'am. Pesticides are in fact a type of poison. Various pesticides like DDT, metholin, etc. are proved to be dangerous. Hence, precautions should be taken while applying them. The precautions are as follows: apply only recommended dose to cover our body parts like nose, eyes during spraying of pesticides. Also, the instructions should be read before spraying of pesticides. Uh, Avoid spillage of pesticides. Do not smell the pesticides, etc. व्हेरी गुड, नाईस. बर, याच्यावर आता एक तुम्हाला हे पण आहे. टेक्स्टबुक मध्ये तुमच्या चार्ट पण दिलेला आहे. तर तो काही मी विचारत नाही, पण मग थोडस परत एकदा सांगते की स्टेम सेलची थेरपी वाली जी डायग्राम आहे ती प्रत्येकाने लर्न करून ठेवा. म्हणजे थोडस प्रिपरेशन ठेवा. आणि दुसरी डायग्राम आहे आपली जी पोटॅटो वाली, तर तीही तुम्ही तयारच ठेवायची आहे, कारण हे तुम्हाला डायरेक्टली छापून येणाऱ्या डायग्राम आहेत आणि ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनच्या स्टेम सेलशी रिलेटेड आहेत. त्याचं प्रत्येकाचं म्हणजे अमायनो ऍसिडशी रिलेशन असणार आहे, तेही तुम्ही करून ठेवायचं आहे. आणि आता थोडासा टेक्स्टबुक असेल जवळ तर उघडा. मेरिट्स ऑफ द बायोटेक्नॉलॉजी एक तुम्हाला क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 6 आहे बघा, मेरिट्स ऑफ द बायोटेक्नॉलॉजी. आणि हा इम्पॉर्टंट आहे कारण तुमचा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन झाला हा. कोण सांगताय? लावण्या. येस सांगा. Yes, ma'am. First, gene therapy. हाँ. Second, DNA fingerprinting.
हा. Third, animal husbandry. हम्म. Fourth, different vaccine and edible vaccines. हम्म. Fourth, fifth, increase in agriculture production. हा. Sixth, remediation measures for environment. हम्म. मॅम एवढंच येते. बस बस ठीक आहे, चालणार आहे. कारण तुम्हाला एक, मी तर सांगते तुम्ही 6च करायचे, कारण तुम्हाला 3 मार्काच्या वर तो जातच नाही. आणि एक बॉक्स असतो त्याला हाफ मार्क्स असतो. त्यामुळे आणि अगदी मस्त सांगितलेस तू की इझी होते त्यांना पहिल्यांदा घेतलं, कारण हीच मेथड नेहमी करायची आहे. तुम्ही जेवढं डिफिकल्ट मध्ये जाल तेवढ्या मिस्टेक जास्त होत असतात. त्यामुळे पहिल्यांदा पहिला प्रेफरन्स नेहमी इझी वर्ड्स ना द्या आणि नंतर तुमचं पुढचं हे करत चला. एक याला पॅरेग्राफ आला होता पण त्याच्यावर आता काही क्वेश्चन इथे दिसत नाही. व्हॉट इज द लिबरल व्ह्यू बिहाइंड द ऑर्गन अँड बॉडी डोनेशन. ओके, थांब मी दुसरे शोधते. एक MCQ आहेत, फक्त ते आता तुमच्या याच्याशी रिलेटेड आहेत. कशाशी, प्रोजेक्ट वगैरे असतो ना त्याच्याशी रिलेटेड आहेत. येत आहेत का बघा तुम्हाला. नाही आलं तर आपलं मी सांगायला आहेच आन्सर. बघा काय आहे. पहिला क्वेश्चन आहे, वाय इट इज सेड दॅट ऑर्गॅनिक मॅन्युअर्स आर बेस्ट फॉर द प्लांट्स. ऑप्शन्स आहेत बघा. ऑर्गॅनिक मॅन्युअर्स आर रिच इन नॅचरल मटेरियल्स. सेकंड आहे, दे कॅन बी इझिली ॲब्सॉर्बेड बाय द प्लांट रूट्स. थर्ड आहे, दे इम्प्रूव्ह द स्ट्रक्चर ऑफ द सॉइल अँड हेन्स द इकॉलॉजिकली गुड. अँड डी वाला ऑप्शन आहे ऑल द अबव. कुठला ऑप्शन असणार आहे. Why it is said that organic manures are best for the plants. सांगा. येस, ऑल द अबव, कारण सगळेच्या सगळे करेक्ट आहेत. येस. हा. पुढे, व्हॉट आर द बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर्स. व्हॉट आर द बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर्स. ऑप्शन्स बघा. ऑर्गॅनिक मॅन्युअर्स which have nutrients in the large quantities. B, organic manures with nutrients in small quantities and which are applied for the large quantity. C आहे, organic manures which are obtained only through cow dung. And last one, organic manures which are used only during drought. ऑप्शन्स बोला. सॉरी, आन्सर बोला. Organic manure, nutrients in small quantities. Yes, B is the correct option. Very good. Ha. The next question. What will you do to increase public awareness about organ donation in your area? Question बघा. What will you do to increase public awareness about organ donation in your area? पहिलं काय सांगितलं. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज कॅडव्हरिक डोनेशन. हा बघा, व्हॉट इज कॅडव्हरिक डोनेशन. पहिला ऑप्शन आहे, डोनेशन ऑफ द ऑर्गन्स सच ॲज हार्ट, लंग्स, किडनी, लिव्हर, पॅनक्रिया फ्रॉम ब्रेन डेड पीपल. दुसरं आहे ऑप्शन, टिश्यू डोनेशन सच ॲज स्किन, कार्नियास, tendons, bone from the brain dead as well as heart and heart dead people. हे कोण कोण देऊ शकतं ते. सी ऑप्शन दिले नन ऑफ द अबव. आणि डी ऑप्शन आहे बोथ, ए अँड बी. आन्सर काय आहे. व्हॉट इज कार्डियरिक डोनेशन. काय आहे आन्सर, काय आहे त्याचं. येस, बोथ. कारण हार्ट फेल असू दे किंवा ब्रेन नसेल काम करत तरीही ते देऊ शकतायत. पुढे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॅडवेअर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॅडवेअर. पहिला ऑप्शन आहे, अ डिक्रीज बॉडी, नाही डिसीज बॉडी. अ डिसीज बॉडी. दुसरा ऑप्शन आहे, अ पर्सन हू इंटेन्स टू डोनेट ऑर्गन. तिसरा ऑप्शन आहे, अ पर्सन हू वॉन्ट्स टू डोनेट आईज आफ्टर हिज डेथ. आणि चौथा ऑप्शन आहे, अ पर्सन हू इज डेड बिफोर ओल्ड एज.
काय आहे त्याचं उत्तर? येस, दिस इज बॉडी. नेक्स्ट आहे बघा, कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट ग्रीन कॉरिडॉर, मेक द न्यूज कलेक्शन अबाउट इट. हा वर्ड आता मोस्टली तुम्हाला ऐकायला येत असेल बघा, ग्रीन कॉरिडॉर. हा, तर पहिलं आहे क्वेश्चन बघा, ग्रीन कॉरिडॉर कन्सेप्ट हेल्प इन ब्रिंगिंग अबाउट विच टाइप ऑफ डोनेशन्स. पहिला क्वेश्चन काय आहे बघा, ग्रीन कॉरिडॉर कन्सेप्ट हेल्प इन ब्रिंगिंग अबाउट विच टाइप ऑफ डोनेशन्स. फर्स्ट ऑप्शन आहे मॅनेटरी डोनेशन, सेकंड ऑप्शन आहे एन्व्हायरमेंटल डोनेशन, थर्ड आहे ऑर्गन डोनेशन अँड फोर्थ आहे ब्लड डोनेशन. अगदी सहज न्यूज वगैरे वाचत असाल तर तुम्हाला लगेच समजेल, काय स्टडी करायची गरज नाही. येस, व्हेरी नाईस आन्सर. ग्रीन कॉरिडॉर रिलेटेड टू द ऑर्गन डोनेशन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, which cities in Maharashtra were connected by green corridors in near past? Which cities in Maharashtra were connected by green corridors in near past? ऑप्शन्स आहेत बघा, मुंबई अँड पुणे, पुणे अँड नाशिक, पुणे अँड नागपूर अँड मुंबई अँड नागपूर. काय आहे ऑप्शन? करेक्ट ऑप्शन कोणता आहे? येस, मुंबई अँड पुणे. येस. बऱ्यापैकी स्टडी तुमचा रेडी आहे. आता रिव्हिजन करत राहा मुलांनो, कारण रिव्हिजन खूप महत्वाचं आहे सध्या तरी. म्हणजे आता तुमच्या त्या प्रिलिम्स वगैरे स्कूलमधनं होत असतील तर त्याच्यामध्ये खूप प्रामाणिकपणे असे पेपर लिहा, म्हणजे तुम्हाला स्वतःलाच कळेल की जिथे नाही येत संध्याकाळी लगेच काय करायचं, बुक उघडायचं, आपल्याला कुठे अडलं होतं ते ओपन करायचं, लर्न करायचं, थोडस प्रिपरेशनला टच करायचं, की पॉलिश केल्यावर लगेच तुम्हाला पुन्हा ते लगेच लक्षात राहतं. तर आता एक लास्ट क्वेश्चन घेते तुम्हाला मी, इम्पॉर्टन्स ऑफ मेडिसिनल प्लांट्स सांगा. शॉर्ट नोट साठी तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं. काय सांगितलंय? इम्पॉर्टन्स ऑफ मेडिसिनल प्लांट्स. कारण आता सध्या आपलं सगळं जंगलतोड चालू असते ना, त्यामुळे आता आपल्याला थोडंसं नाही म्हटलं तरी समजलंय की मेडिसिनल प्लांट किंवा आयुर्वेदिक मेडिसिन किती महत्वाचं आहे. हा तन्वी बोल. Yes, ma'am. First point, several plants have a medicinal property which can be used as a medicine. Second point, in old days, such herbs were collected by roaming in the jungles. Now, such important medicine plants are cultivated with a care. Example: tulsi, adulsa, jeshtomod, etc. हा, बर, झालं, ठीक आहे, छान. म्हणजे आहे, अजून एखाद दुसरा पॉइंट ऍड करता आला तरी करू शकतेस तू. अजून कोण सांगताय त्याच्यामध्ये? कोण सांगणार आहे? नाही आन्सर येत? ओके, नेक्स्ट क्वेश्चन विचारते तुम्हाला बघा, युजेस ऑफ स्टेम सेल्स. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. युजेस ऑफ स्टेम सेल्स, कारण अख्खा लेसन आपला स्टेम सेल्स वर रिलेटेड आहे आणि ऑर्गनशी रिलेटेड आहे. बोला. हा भैरवी बोल. Yes, ma'am. First point, regenerative therapy. A, cell therapy. Stem cells are used to replace the dead cell in case of conditions like diabetes, myocardial infarction, Alzheimer's disease, etc. B, to produce blood cells required in conditions like leukemia, thalassemia, anemia, etc. Organ transplantation second point, organ transplantation. In case of failure of organs like kidney and liver, those can be produced with the help of stem cells and transplanted. व्हेरी गुड, नाईस.
अजून कोण सांगणार आहे का? रिपीट करणार कोण क्वेश्चन? नाही, ठीक आहे. चला, कोण आहे? येस येस, हा बोल तन्वी, काय सांगणार असेल तर सांग. Okay, ma'am. Stem cells are used in main two types: regenerative therapy and organ transplantation. In regenerative therapy, also subtypes like cell therapy by replacing the dead cells in patients of diabetes, Alzheimer diseases, etc. And second point, the formation of a blood cells in patients of anemia, thalassemia, and leukemia, etc. And in organ transplantation, some organs failure, such as a kidney and liver, and some tissues can be found by stem cells and transplanted in needy patients. व्हेरी गुड, नाईस. आता एक लास्ट क्वेश्चन घेते. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ फ्रूट प्रोसेसिंग इन ह्युमन लाईफ. बघा, एक्सप्लेन, तुमचा टेक्स्च्युअल क्वेश्चन आहे तो. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ फ्रूट प्रोसेसिंग इन ह्युमन लाईफ. कोण सांगणार आहे? लावण्या, भैरवी, कुठे गायब आहात? बोला. आर यू रेडी? भैरवी, लावण्या? नो? Yes, ma'am. हा. Yes, ma'am. Fruits are perishable argo products. They perish after a certain period of time. Hence, they contain various then they contain various items like carbohydrates, proteins, etc., which are necessary for us. Hence, fruits can be produced into chocolates, toffees, and jellies, etc. Hence, fruit production is necessary. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. बर, आता तन्वीला नाही विचारत, थांबूया इथे आपण. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 8वा लेसन आपला संपलेला आहे. नेक्स्ट वीक आपण 9th लेसनचं प्रिपरेशन करून घेऊया. आणि एक तुम्हाला हे म्हणजे सूचना अशी की 5th, 6th आणि 7th लेसन आपले लास्ट वीकला कम्प्लीट झाले. त्याच्यावर माझं क्वेश्चन पेपर तयार आहे. आता मॅम कडे पण पाठवलेला आहे, तर त्या तुम्हाला म्हणजे त्यांना जेव्हा ऍडजस्ट होईल त्यावेळेला ते तुमचा पेपर घेतील. कळलं? तर त्या तिन्ही लेसनचं रिव्हिजन तुम्ही करत राहा. आणि पेपर लास्ट टाइमचा जसा होता तसाच बिलकुल मी 25 मार्क्सचा सेट केलेला आहे. बी रेडी विथ युअर प्रिपरेशन. आणि ऑनेस्टली तुम्ही पेपर द्यायचा आहे आणि तुम्ही स्वतःला चेक करायचं आहे की मला किती येतं आणि किती करायची गरज आहे. पुन्हा तुम्हाला तिघींना खरंच म्हणजे मनापासून धन्यवाद की तुम्ही छान करता. तर ही वेडी मुलं 2-3 आहेत पण काही करत नाहीत. ठीक आहे, चला. ओके, ऑल द बेस्ट नेक्स्ट लेसन साठी. बाय बाय.